नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आनंदाचा शिधा योजना बंदीवर शिवसेनेचा निषेध। चाकूर तालुक्यात आंदोलनाचे तापमान वाढले। चाकूर तालुक्यात आनंदाचा शिधा योजनेवरून निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही योजना लोकांसाठी आनंदाचा किरण ठरली होती, पण निवडणुकीनंतर अचानक बंद केली गेल्याने लोकांमध्ये नाराजी वाढली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केलाय। त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक आनंदाचा शिधा किट तहसीलदारामार्फत पाठवलेला आहे। शिवसेनेची मागणी आहे की या योजनेची तातडीने पुनरावृत्ती करावी। चाकूर तालुक्यात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असून स्थानिक नागरिकांनीही या विषयावर आपली मतं व्यक्त केली आहेत। आम्ही सरकारकडून या निर्णयावर कोणती प्रतिक्रिया मिळते ते लवकरच तुम्हाला अपडेट करून सांगू। चला तर मग पाहूयात सविस्तर बातमी। सरकारवर एकदम नाराज खुश नाही कराव काय मग आता काय करायला चालू आहे ते बंद करून आल्यावर काय करावं। शिधा द्यायला पाहिजे का? वर्षा शिधा येतोय आम्हाला, पैसे नाहीत म्हणाले सरकार। पैसे नाही तर भीक मागावं। बर 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 मग नेमकं काय करावं? म्हणजे आता काय पैसे नाही त्याच्याकडे म्हणालेत, पैसे नाहीत म्हणालेत। तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे आता नेमकं? शिधा द्यावंच लागते, दुसरं काय नाही म्हणणं, द्यायलाच पाहिजे। आनंदाचा शिधा भेटलाच पाहिजे। दिवाळी गोड झालीच पाहिजे। मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि ती आक्रमक भूमिकेमध्ये आज चाकूर तहसील कार्यालयामध्ये ही जे काही मंडळी आहेत ती समोर आलेली। आम्ही लातूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने आज या फसव्या सरकारचा या निवडणुकीपूर्वी जी योजना जाहीर करतात आणि निवडणूक झाल्यानंतर योजना बंद करतात, त्या फसव्या सरकारचा ज्या दिवाळीमध्ये शिधा नावाचा जे शिधा येत होता ते शिधा आनंदाचा शिधा हे आज बंद केलेला आहे। त्याच्या निषेधात आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेब यांना त्या आनंदाच्या शिधाचीच पिशवी त्या तहसीलदार मार्फत आम्ही या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही देऊन या घटनेचा आम्ही निषेध केला। नाही, सध्या शेतकऱ्याचा आंदोलन तर नाहीच हो। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आमची सातत्याने मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करा। ओला दुष्काळ तर त्यांनी जाहीरच केला नाही आणि जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी जी मदत होती शेतकऱ्यांसाठी। आणि जो आनंदाचा शिधा त्यांनी दरवर्षी देत होते, फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तो आनंदाचा शिधा सुरू केलेला होता असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि आता ज्यावेळेस आता निवडणुका नाहीत, काहीच नाही, आता आज आनंदाचा शिधा अजूनपर्यंत दिवाळी तोंडावर आलेली आहे। शेतकरी बळीराजा सगळ्या संकटात आहे, शेतमजूर संकटात आहेत। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत जमा झालेलं नाही आणि आनंदाचा शिधा ही घोषणा फक्त निवडणुकीपुरतीच होती का, आमचा सवाल आहे शासनाला। पुढे आनंदाची शिधा नाही भेटल्यानंतर आम्ही शिवसेना युवा सेना रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करणार। अगदी दिवाळी आजपासून उद्यापासून सुरू होते, शिवसेनेला थोडा उशीर झाला असं वाटत नाही? बिलकुल उशीर झालेला नाही। यापूर्वी आम्ही वेळोवेळी तहसीलदार साहेबांशी विचारणा केलेली होती, ते म्हणत आहे की वरून येत आहे पण अद्यापर्यंत आलेलं नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही लेखी निवेदन यांच्याशी दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आनंदाची शिधा आम्हीच त्यांना पाठवून दिलेली आहे। मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना ती आनंदाची शिधा दिलेली आहे आणि आमची एवढीच मागणी राहणार आहे की ताबडतोब आनंदाची शिधा शरीर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न 24/7 सोडवण्यात येतील। कोणालाही आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेन की कोणालाही कुठलीही अडचण आली तर ताबडतोब तुम्ही शिवसैनिकाशी संपर्क साधा आणि आपली समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे। हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे चाकूर तेवार। खरे तर निलेश मदिरवार जसं जॉईन होतात तशा आपण गेल्या अनेक दिवसापासून होतोय, आक्रमक भूमिका पाहायला मिळते आणि आता कुठेतरी आज तहसीलदार महोदयांना आज आनंदाचा शिधा दिला गेलाय। त्यांचं असं मत आहे की आमच्या तिन्ही लोकांना तो शिधा आहे आणि तो शिधा आम्ही त्यांना देतोय आणि ते सरकारने घ्यावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ कुठेतरी म्हणजे सर्वांना शिधा द्यावा असं तरी सध्या नमूद आहे। बघूयात की ही दिवाळी झाल्यानंतर तरी शिवसैनिक आक्रमक होतील का मग फक्त निवेदन देऊनच लगेच 2 दिवसामध्ये आक्रमक होऊन कुठेतरी शिधा द्यायलाच भाग पाडणार आहे, हे मात्र आपल्याला बघावं लागेल।